ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। महाराष्ट्र छत्रपति संभाजी नगर शेलगांव अखिल भारतीय सरपंच परिषद का समापन हुआ। तालुका सरपंच एसोसिएशन के मार्गदर्शन में अखिल भारतीय सरपंच परिषद एसोसिएशन महाराष्ट्र राज्य के संस्थापक और अध्यक्ष जयंत सजय राव पाटिल की उपस्थिति और मार्गदर्शन में कन्नड़ तालुका के शेलगांव में पंचायत राज विकास मंच तालुका सरपंच एसोसिएशन के अध्यक्ष शेलगांव के सरपंच विलास मांगटे ने इस कार्यक्रम का आयोजन किया। इस अवसर पर तालुका जिले के बड़ी संख्या में सरपंच और उप सरपंच उपस्थित थे, जबकि कई आदर्श गांव को पुरस्कार देकर सम्मानित किया गया, जबकि बीड जिले के सरपंचों को सम्मानित किया गया। संतोष देशमुख को भावभीनी श्रद्धांजलि दी गई और जयंत पाटिल ने विचार व्यक्त करते हुए कहा कि अगर प्रशासन ने इस पर सख्त कार्यवाही नहीं की तो राज्य भर में सरपंचों की ओर से मार्च और आंदोलन किया जाएगा। इस अवसर पर कन्नड़ तालुका समूह विकास अधिकारी चंद्रप्रहार ढोकाणे, सरपंच उप सरपंच कल्याण पाटिल जंजा और प्रसन्ना पाटिल राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आदि मौजूद रहे। तुकडोजी महाराज उल्लेख केला तर त्यांच्या जो स्वप्नातील जे गाव आहे ते आजपर्यंत का निर्माण होऊ शकलं नाही आणि निर्माण करण्यासाठी आपल्याला काय करता येईल? संत तुकडोजींची ग्रामगीता आपल्याला माहिती आहे आणि गाडगे महाराजांच्या स्वच्छतेसाठी काम केलेलं आपल्याला माहिती आहे। म्हणजे स्वर्गीय आराराबांनी स्वच्छता अभियान राबवताना गाडगे महाराजांचं नाव घेतलं। आता त्यांना अभिप्रेत असलेली गावखेडी निर्माण का झाली नाही याच्यामध्ये आपण गावकरी पण दोषी आहोत, आपण सरपंच पण दोषी आहोत आणि याच्याबरोबर यामध्ये राज्य सरकारचा पण दोष आहे। मुळात राज्य सरकार आजपर्यंत राज्य सरकार असो केंद्र सरकार असो यांनी शहर आणि गावखेड्यामध्ये भेदभाव नाही केला पाहिजे, तो आजपर्यंत होत आला। म्हणजे शहर म्हणजे इंडिया आणि गावखेडी म्हणजे भारत असे दोन देश निर्माण केले गेले। वास्तविक आपल्या सर्वांना गाव माझं आहे आपलं आहे वाटलं पाहिजे। ग्रामस्थांनी सरपंचांना सहकार्य केलं, सरपंचांनी झोकून देऊन काम केलं पाहिजे आणि गावखेड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी राजकारण विरहित संघटनेमध्ये काम केलं पाहिजे, तरच महाराष्ट्रातली खेडी गावखेडी तुकडोजी आणि गाडगे महाराज यांना अभिप्रेत असणारी खेडी निर्माण होतील आणि यासाठी आपण प्रयत्नशील राहू। ग्रामीण भागातील प्रत्येक माणसाने यामध्ये तनमन धनाने काम केल्यास हे निश्चितपणे शक्य आहे। आता शिक्षण वाढले, लोकांना समज निर्माण झाली, चांगलं वाईट कळतं, त्यामुळे भविष्य काळामध्ये तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांना अभिप्रेत असणारी गावखेडी निर्माण करू एवढा आपल्याला विश्वास देतो। आता एका महिला सरपंचांनी एक उल्लेख केला होता की त्यांना अधिकार आहे, संवैधानिक अधिकार आहे, परंतु त्यांची जर कुठे मीटिंग वगैरे काही किंवा ग्रामसभा असेल तर त्यावेळेस त्याच्या घरातील कुटुंबातील कोणी पुरुष व्यक्ती ही गोष्ट अटेंड करतो। हा प्रश्न याला एक तुम्ही सरपंच म्हणून किंवा ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून इतर लोक काय विरोध करतात किंवा त्याला कॅरी फॉरवर्ड का करतात? बरोबर, पाटोद्याच्या सरपंच त्या महिला सरपंचांनी उपस्थित केलेला प्रश्न अत्यंत चांगला आहे की महिला सरपंच आहेत, महिलेलाच काम करू दिलं पाहिजे। जिथं जिथं महिलांना संधी मिळाली तिथं तिथं महिलांनी स्वतःच्या कामाचा ठसा उमटवला आहे, भ्रष्टाचार कमी झाला आहे आणि आपल्या पुरुषी मानसिकतेतून जनतेने आणि समाजाने बाहेर आलं पाहिजे। ती सरपंच आहे। कोकणामध्ये आणि विदर्भामध्ये मोठ्या संख्येने महिला स्वतःहून सगळं काम करतात। त्या भागातील मी कोकणात तर बघितलं की पुरुष मंडळी अजिबात कारभारात हस्तक्षेप करत नाही, पण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये हा प्रकार थोडाफार अजूनही आहे। त्यामुळे माझं आव्हान आहे की ज्यांच्या घरी महिला सरपंच असेल तिला काम करू द्या, ती निश्चितपणे चांगलं काम करेल, तिला मदत करा, तिचं मनोबल वाढवा, तिला सोबत द्या, तिला सहकार्य करा, परंतु तिच्या जागी ट्रेनिंगला जाणं, तिच्या खुर्चीवर बसणं, तिच्या सहाय्य करणे असले गैरप्रकार होऊ नये, त्याच्यावर कायदेशीर कारवाईसाठी तरतूद आहे आणि ती तरतुदीचा वापर शासनाने कडक करावा हे आम्ही विनंती करतो। साहेब, आपला महाराष्ट्र हा फुलेशाह आंबेडकरांचा महाराष्ट्र सातत्याने म्हटला जातो आणि त्याच्याविषयी बऱ्याच ठिकाणी उहापोहही केलं, परंतु वास्तविक पाहता अनेक मागासवर्गीय सरपंच असतील किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील यांना काम करताना अनेक वेळा अडचणी येतात, तर एक कसं समजायचं? खरं म्हटलं तर महाराष्ट्राची ओळखच आहे शिवशाहू फुले आंबेडकर आणि ती जपण्याची परंपरा आपल्या सगळ्याची। आपली 5 बोटं सारखी नाहीत, प्रशासनातही सगळी लोक चांगली नसतात, आमच्या सरपंचामध्ये किंवा लोकप्रतिनिधीमध्ये सगळे लोक चांगले नसतात, काही बुरसटलेल्या विचाराचे लोक अजूनही आहेत आणि ते या पद्धतीने आपल्या राज्याचं नाव खराब करतात। आपल्या राज्याला पहिल्यापासून पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जातं आणि आपण मागासवर्गीयांना त्यांचा जो हक्क आहे तो त्यांना राबवू दिला पाहिजे। आज आदिवासी सरपंच मोठ्या संख्येने आहेत, पेसा गाव आहेत, म्हणजे ज्या गावामध्ये फक्त आदिवासी सरपंच होऊ शकतो। आम्ही बऱ्याच वेळा नंदुरबार पासून गडचिरोलीपर्यंत आदिवासी सरपंचांना आमच्या संघटनेमध्ये काम करतो आणि आमच्या संघटनेमध्ये एक नवीन फोरम आम्ही तयार करतोय, आदिवासी सरपंच हक्क समिती।
म्हणजे मागासवर्गीय सरपंचाला जर काम करताना अडचणीत येत असेल तर तिथं निश्चितपणे अखिल भारतीय सरपंच परिषद त्या सरपंचांच्या पाठीमागे उभा राहील आणि हा जो पुरोगामी वारसा आहे तो जपण्याचा प्रयत्न करू. सर, बीड जिल्ह्यामध्ये जे सरपंचांसोबत जे कृत्य घडलं ते अतिशय निंदनीय आहे. पण त्या संदर्भात आपले जे संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।